आणि दुसऱ्या तरंगामध्ये अनुबंध जो तिसरा प्रयोजन, त्या प्रयोजनाविषयी पूर्वपक्ष आक्षेप घेते. प्रयोजन आहे मोक्ष. मोक्ष म्हणजे दुःखाची कायमची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. आणि अशा प्रकारचा मोक्ष कधी प्राप्त होतो? ज्ञान झालं तर. ज्ञानाने कसं काय मोक्ष प्राप्त होईल? कारण हा सगळा संसार, हा सगळा बंध कसा आहे? अध्यस्त आहे. आणि अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठानाच्या ज्ञानानं होत असते. कशानं होत असते? अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय हा बंध निवृत्त होईल का? आणि हा बंध निवृत्त झाल्याशिवाय मोक्ष प्राप्त होईल का? होत नाही. म्हणून हा बंध निवृत्त होतो फक्त ज्ञानाने. ज्ञान हेच त्याचं साधन आहे, असा हा वेदांताचा सिद्धांत आहे. लक्षामध्ये मग याच्या पूर्वपक्षी असे आक्षेप घेतो. अहो म्हटले, तुम्ही जे म्हणता ना की हा बंध अध्यस्त आहे, बंध अध्यस्त आहे का नाही? म्हणजे हे बंधही अध्यस्तच आहे. आणि ह्या बंधाला म्हणजे जगाला कारण असणारं जे अज्ञान, ते पण काय अध्यस्त आहे. असे दोन अध्यास सांगितले का नाही? एक कार्याध्यास आणि दुसरा कारणाध्यास. दोन्ही अध्यस्तच आहे. मग आता सुरुवातीला तो पूर्वपक्षी कार्याध्यास तुम्ही जो सांगता तो कार्याध्यासही असंभव आहे आणि कारणाध्यासही असंभव आहे. या दोन्ही अध्यासाचा असंभव सांगतोय. आणि मग या दोन्ही अध्यासाचा असंभव सांगितला की मग जगत तर दिसतंय. मग ते तर असंभव सांगता येत नाही ना, ते तर प्रतिला येते ना. मग हे अध्यास झालेला नाही. मग अध्यास झालेला नाही, जगत तर दिसतंय. मग अध्यास तर नाही, मग हे कसं आहे? सत्य असं म्हणावं लागतं ना. मग सत्य जगताची निवृत्ती ज्ञानानं होत नसते. मग त्यासाठी काहीतरी कर्म करावं लागते असं तो म्हणतो. हा पूर्वपक्षी आहे. हा काय? हां, कर्मकांडी लोकांचा हा पक्षी आहे लक्षामध्ये. तर हा पूर्वपक्षी म्हणतो की तुमच्या ज्ञानाने मोक्ष मिळू शकत नाही, कारण अध्यास झालेलाच नाही. जगाचा अध्यास होऊ शकत नाही. म्हणजे का होऊ शकत नाही? कार्याध्यास घडण्यासाठी आहे का? कार्याध्यास होण्यासाठी जी सामग्री लागते, सामग्रीच नाही म्हटली. सामग्रीच नसेल तर कार्य कसं काय होईल? कार्याध्यास होऊ शकत नाही, कारण त्याच्याकरता काय नाही? सामग्रीच नाही. आणि कार्याध्यासाची जी सामग्री आहे, ती सामग्री कोणती असते? तर त्याच्यामध्ये पहिले आहे वस्तू ज्ञानजन्य, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. पूर्वपक्षाच्या मतानुसार पहिली सामग्री म्हणजे पहिलं कारण काय? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. आणि पुन्हा काही दोष असतात, काही ते पण कारण असतात. कोणते दोष? प्रमाता दोष, प्रमाण दोष, प्रमेय दोष. हे सगळे असावे लागतात. त्यावेळेला काय होत असतो? अध्यास होत असतो, कार्याध्यास होत असतो. अलग लक्षामध्ये त्याच्यातला पहिला आहे सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार. पूर्वपक्षी म्हणतो की सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार तुमच्या मतात असणं शक्य नाही. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार असल्याशिवाय तो अध्यास घडत नाही. जसं रज्जूवर सर्प भासतो की नाही? कोणत्या पुरुषाला भासतो बरं? ज्यांनी पूर्वी सत्य सर्प पाहिलेला आहे त्याला भासतो, की ज्यांनी पाहिलेला नाही त्याला भासतो? ज्यांनी सत्य सर्प पाहिलेला आहे त्याला भासतो. म्हणजे सत्यवस्तूच्या ज्ञानाचा संस्कार ज्याच्या चित्तामध्ये असतो त्यालाच रज्जूवर काय भासत असतो? सर्प भासत असतो. ज्याला सत्य रजताच्या ज्ञानाचा संस्कार चित्तात आहे त्याला शक्तीवर रजत भासत असतं. ज्याला सत्य पुरुषाच्या ज्ञानाचा संस्कार चित्तात आहे त्याला स्थानवर काय भासत असतो? पुरुष भासत असतो. आणि ज्याच्या चित्तामध्ये सत्यवस्तूच्या ज्ञानाचा संस्कार नाही त्याला दुसरीकडे कोणत्या वस्तूचा अभ्यास होतो का? होत नाही. म्हणजे सत्यवस्तूच्या ज्ञानाचा संस्कार हा अध्यासाला कारण आहे. आहे की नाही? लावून घ्यावे. आहे की नाही? कारण आहे. आणि तुमच्या मतामध्ये म्हणजे वेदांत मतामध्ये सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार असणंच शक्य नाही. कारण का? म्हणजे सर्पाचा अध्यास होण्याकरता सत्य सर्पाचे ज्ञानाचा संस्कार पाहिजे. रजताचा अध्यास होण्याकरता सत्य वस्तूच्या रजताच्या ज्ञानाचा संस्कार पाहिजे. बरोबर आहे की नाही? तसं तुम्हाला अहंकारादी बंध हे सगळं जगत भासण्याकरता, ऐका, भासण्याकरता अगोदर सत्य जगाचा, सत्य बंधाचा ज्ञान झालं पाहिजे, तर संस्कार झाला पाहिजे का नाही? म्हणजे सत्य अशा प्रकारचा जो बंध म्हणा किंवा अनात्म पदार्थ म्हणा किंवा जगत म्हणा, याचं कुठेतरी सत्य ज्ञान झालं पाहिजे का नाही तुम्हाला? हां, मग याचं सत्य ज्ञान होऊन त्याचा संस्कार झाला पाहिजे ना. पण तुमच्या मतानुसार एक ब्रह्म सोडून, एक आत्मतत्व सोडून जगामध्ये दुसरा कुठलाही पदार्थ सत्य नाही. जगत सत्य नाही, अहंकार सत्य नाही, काहीच सत्य नाही. अहंकारादी बंध तुमच्या मतानुसार कुठंच सत्य नाही. तर मग त्या सत्य बंधाचा ज्ञानाचा संस्कार आहे, त्या संस्कार मग अध्यासालाच म्हणता येईल का? म्हणताच येत नाही. म्हणून अध्यासाकरता तर सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार लागतंय.
आणि तुमच्या मतानुसार अहंकाराने बंध सत्य कुठंच नाही, त्याच्यामुळं सत्य वस्तू ज्ञान संस्कार असूच शकत नाही. त्यामुळं कारणच नसल्यामुळं मग कार्य पुढचं होऊ शकत नाही, पुन्हा बंधाचा अभ्यास होऊ शकत नाही. म्हणून हाच आता जे आपल्याला जगत दिसतंय, हा जो आपल्याला बंध प्रतीला येतो, हा प्रतीला येणारा बंध सत्य नसून आपलं काय अध्यस्त नसून, त्याचा अभ्यास झालेला नसून आता प्रतीला येतो तो कसा आहे, सत्य आहे असं त्याचं म्हणणं आहे. कुणाचं? आणि मग या सत्यबंधाची तुमच्या ज्ञान थोडी म्हणा, समजते का? सत्य वस्तू ज्ञान देणे संस्कारच नाही ना, आणि तो असल्याशिवाय अभ्यास होऊ शकत नाही. आणि तुमच्या मतानुसार सत्य वस्तूचे ज्ञान संस्कार असू शकत नाही, संभवनीयच नाही. म्हणून हा या जगाचा अभ्यास झालेला नाही, बंधाचा अभ्यास झालेला नाही. म्हणजे हा अभ्यास घडत नाही हे सिद्ध करू लागलाय कोण? प्रतीला येणार जगत, प्रतीला येणारा अहंकारादी बंध हा अध्यस्त नाही हे सिद्ध करायचं त्याला. का? त्याची कारण सामग्री नाही. काय कारण सामग्री? सत्य वस्तू ज्ञान संस्कार नाही, म्हणून अभ्यास होऊ शकत नाही. एक आता पुढचं बघायचं आपल्याला. जसा सत्य वस्तू ज्ञान संस्कार अभ्यासाला कारण आहे बघा, ऐका, तसं आणखी काही दोष कारण असतात. कोणते कोणते दोष? प्रमाता दोष, प्रमाण दोष आणि प्रमेय दोष. हे 3 दोष असावे लागतात. अलग लक्षामध्ये हे 3 दोष असावे लागतात. मग आता ऐका, अगोदर ते दोष नंतर बघू. अगोदर प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय काय म्हणजे ती बघू. सांगून देतो तुम्हाला. प्रमाता कोणाला म्हणतात, प्रमाण कोणाला म्हणतात आणि प्रमेय लक्षात घ्या. इकडं पुस्तकात नका बघू, नंतर पुस्तकात बघायचं, माझ्याकडे पाहायचं. आता हे काय आहे? मोबाईल. मग हा मोबाईल तुम्हाला दिसतो ना, दिसतो ना मोबाईल हा. मग याला पाहणारा कोण आहे? पाहणारे तुम्ही आहे. कोण आहे? तुम्ही. मी पण पाहतोय. म्हणजे जो पाहणारा असतो, जो पाहत असतो, पाहणारा जो जीव असतो तो असतो प्रमाता. तो काय असतो? प्रमाता. प्रमाता शब्दाचा अर्थ पाहणारा. प्रमाता म्हणजे काय? पाहणारा म्हणजेच ज्ञाता. ज्ञान ज्याला होतं त्यालाच प्रमाता म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? त्यालाच ज्ञाता म्हणतात. ज्ञाता आणि प्रमाता एकच. कळलं का? मग आता तुम्ही पाहता, कशाला पाहता? मोबाईलला पाहता, ह्या वस्तूला पाहता. मग ही वस्तू ही झाली प्रमेय. ज्या वस्तूचं ज्ञान होत असतं त्या वस्तूला प्रमेय म्हणतात. बघ कसं आहे तुम्हाला सांगू का, ही त्रिपुटी असते. प्रमाता, प्रमाण आणि प्रमाण. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. समजलं का? पाहणारा जो असतो त्याला प्रमाता म्हणतात. तो ज्या वस्तूला पाहत असतो त्या वस्तूला प्रमेय म्हणत असतात. आणि त्या वस्तूला तो पाहणारा ज्या इंद्रियांनी पाहत असतो, म्हणजे ज्या इंद्रियांनी त्याला त्या वस्तूचं ज्ञान होत असतं त्या इंद्रियाला म्हणत असतात प्रमाण. ही त्रिपुटी कळली का तुम्हाला? लक्षात आली का? ही त्रिपुटी कळली का तुम्हाला? पाहणारा, ज्याला पाहायचं ते, आणि ज्या साधनाने पाहायचं ते. अलग लक्षामध्ये जो पाहत असतो त्याला प्रमाता म्हणतात, ज्या साधनाने पाहत असतो त्याला प्रमाण म्हणतात, आणि ज्या वस्तूला तो पाहत असतो त्या साधनाच्या द्वारा त्याला प्रमेय म्हणतात. त्याला काय म्हणतात? प्रमेय म्हणतात. आता समोर जर गाडगा असलं आणि त्या गाडग्याला एखादा माणूस पाहत असला तर तिथं प्रमाता कोण आहे? तो पाहणारा मनुष्य. प्रमाण काय आहे? त्याचे डोळे. डोळ्याने पाहतो ना तो. आणि समजा डोळे बंद आहेत त्याचे आणि हात लावून बघत आहे गाडगा असं. गाडगा त्याला कळलं का नाही? गाडगे कळलं का नाही त्याला? मग आता त्याला ज्ञान झालं कशाचं? गाडग्याचं. मग कोणते इंद्रिय झालं? गेंद्रियाने ज्ञान झालं त्याला गाडग्याचं. मग तो गेंद्रिय हे तिथं काय आहे? प्रमाण आहे. आणि कशाचं ज्ञान झालं त्याला? कशाला पाहतोय तो? पाहतो म्हणजे जाणतो.
कशाला जाणतोय? गाडग्याला. गाडगं कळतंय त्याला, म्हणजे गाडगं हे तिथं काय आहे? प्रमेय. समजतंय का? हे जे ज्ञाता ज्ञान ज्ञेय प्रमाता प्रमाण प्रमेय हे ध्यानात ठेवायचं. आणि अध्यास घडण्यासाठी या तिन्हीमध्ये दोष असावा लागतो. प्रमात्यात दोष असावा लागतो, प्रमाणात दोष असावा लागतो आणि प्रमेयात दोष असावा लागतो. अलग लक्षामध्ये या तिन्ही ठिकाणी दोष जर झाले तर मग काय होत असतो? कार्याध्यास होत असतो. अलग लक्षामध्ये. आता इकडं बघा, प्रमाता प्रमाण प्रमेय कळलं का? आता ग्रंथामध्ये हे जे 3 दोष सांगितले, 3 दोष सांगत असताना यांचा क्रम कसा सांगितलाय? पहिला दोष कोणता सांगितला? प्रमाता. दुसरा कोणता सांगितला? प्रमाण. तिसरा दोष कोणता सांगितला? प्रमेय. अलग लक्षामध्ये. आता आपण हे चिंतन करत असताना उलट घेऊ, प्रमेयाकडून इकडे जाऊ. असं अगोदर प्रमेय घेऊ, नंतर प्रमाण प्रमाण घेऊ. अलग लक्षामध्ये. समजते का? बघा आता प्रमेय. प्रमेय म्हणजे काय सांगा? आता कळलं तुम्हाला प्रमेय म्हणजे काय? काय? ज्या वस्तूचं ज्ञान होत असतं त्या वस्तूला प्रमेय म्हणतात. ज्या वस्तूला आपण पाहतो ती वस्तू काय असते? प्रमेय असते. समजते ना? नाही समजत? आता बघा, त्या प्रमेयामध्ये दोष असावा लागतो. प्रमेयामध्ये दोष असला की मग अध्यास घडतो. मग काय होतं? प्रमेय दोष म्हणजे काय? आता नीट ऐका, थोडंसं समजून घ्या विषय. आता बघा, अगोदर दृष्टांतात बघू आपण. रज्जू सर्पाचा दृष्टांत घेऊ ना आपण. कोणता दृष्टांत घ्यायचा? रज्जू सर्पाचा. सोपा आहे ना, समजवलेला आहे तुम्हाला. मग आता समोर रज्जू असेल तर ती रज्जू प्रमेय आहे का प्रमाण आहे का प्रमाण आहे? काय रज्जू काय? प्रमेय आहे का नाही? रज्जू ज्ञान होतं की नाही? रज्जू ज्ञान होतं की नाही? रज्जूचं ज्ञान होतं म्हणजे रज्जू काय आहे? प्रमेय आहे. आणि सर्पाचं ज्ञान होतं की नाही? सर्पाचं सर्प दिसत नाही आपल्याला, दिसतो म्हणजे सर्प सुद्धा काय आहे? प्रमेय. रज्जू ही प्रमेय आणि सर्प सुद्धा काय आहे? प्रमेय. आणि पाहणारा कोणीतरी एक माणूस आहे, तो प्रमात आहे. आलं लक्षामध्ये? डोळ्याने पाहतोय. डोळे काय? हे समजलं तुम्हाला आता? म्हणजे सर्प आणि रज्जू हे 2 आहेत प्रमेय. अलग लक्षामध्ये. हे 2 काय आहे? प्रमेय. आणि त्या रज्जूवर सर्पाचा काय होतंय? अध्यास होतोय. काय होतंय? रज्जूवर सर्पाचा अध्यास होतोय. म्हणजे रज्जू रूपी प्रमेयावर सर्परूपी प्रमेयाचा काय होतंय? अध्यास होतोय. अलग लक्षामध्ये. पण आता मी तुम्हाला विचारतो एक प्रश्न. आता रज्जूवर कशाचा अध्यास होऊ लागलाय? सर्पाचा अध्यास होऊ लागलाय, आहे का नाही? रज्जूवर माकडाचा का म्हणून अध्यास होत नाही? बघ, रज्जूवर माकडाचा अध्यास व्हायला पाहिजे का नाही? रज्जू असल्यावर कशाचा अध्यास होते? जर दोरी पडलेली असली रस्त्यात, रस्त्याने माणूस चालला, पायात वेळ अडकळली तर कशाचा अध्यास होते? मग त्याला असं का नाही वाटत की तर माकडे म्हणून? सर्पाचा अध्यास, सापाचा अध्यास का होतो? माकडाचा अध्यास का नाही होत? म्हणजे दोरी आणि सर्प यांच्यामध्ये सादृश्य. काय आहे? सादृश्य. सादृश्य म्हणजे काय आहे? सारखेपणा. दोरी लांब लचक असते, साप पण कसा असतो? लांब लचक असतो, असा पडलेला असतो. सदोरी तशीच असते, हे का नाही? म्हणजे हे सादृश्य कशामध्ये? दोरीमध्ये आणि सर्पामध्ये. म्हणजे प्रमेयामध्ये सादृश्य असलं की अध्यास होतो. म्हणजे प्रमेयातलं सादृश्य हे अध्यासाला कारण आहे. आता सादृश्य असणं हा काय? हे काही दोष नाही. सादृश्य काही दोष आहे काय? पण ते सादृश्य असलं की अध्यासाला ते कारण होतं, अध्यास होतो, म्हणून त्याला या ठिकाणी दोष म्हणतो. म्हणून प्रमेयातलं सादृश्य, प्रमेयातलं सादृश्य याला या ठिकाणी काय म्हटलंय? दोष म्हटले. दोष का? सादृश्य असलं प्रमेयात अध्यास घडतो म्हणून त्याला दोष म्हटले. तसं काही दोष आहे असं काही नाही त्याच्यातलं, पण अध्यास घडत असल्यामुळे त्याला काय म्हटलंय? दोष म्हटले.
आलं लक्षामध्ये? मग आता दोरीमध्ये आणि सर्पामध्ये काय सादृश्य आहे, त्यामुळं दोरी सर्पाचा काय होतो? अध्यास होतो का नाही? एवढं समजलं का तुम्हाला? आता पूर्व पक्षी काय म्हणतो बघा, म्हणजे माकडाचा अध्यास होत नाही. का नाही होत? माकडात दोरीत काय नाही, सादृश्य नाही. सापात सादृश्य म्हणून सापाचा अध्यास होतो आहे की नाही? तसा म्हणजे काय सिद्ध केलं पूर्व पक्षांनी? अध्यास घडण्याकरता प्रमेयात सादृश्य असावं लागतं. म्हणजे प्रमेय दोष हा अध्यासाला कारण सिद्ध केला का नाही? प्रमेयात सादृश्य असेल म्हणजे दोष असेल तर काय होतो? अध्यास होतो. आणि नसेल तर दोरी तर माकडात सादृश्य नाही, होऊ लागला का अध्यास? नाही होत. पण दोरी तर सर्पात काय सादृश्य म्हणून अध्यास होऊ लागला. म्हणजे सादृश्य दोष म्हणजे प्रमेय दोष अध्यासाला कारण होऊ लागला का नाही? होऊ लागला का नाही? पण तुमच्या मतात कुठं जुळतंय? तुमच्या मतात जुळतच नाही. कसं काय नाही जुळत म्हणले? तुमच्या मतात कशावर कशाचा अध्यास होऊ लागलाय? आत्म्यावर अहंकारादी बंधाचा किंवा ब्रह्म व जगाचा म्हणा. समष्टी दृष्टीनं ब्रह्म व जगाचा, व्यष्टी दृष्टीनं आत्म्यावर अहंकारादी बंधाचा. अलग लक्षामध्ये. पण हे शक्यच नाही म्हणजे अध्यास घडणं. का शक्य नाही? कारण ज्याच्यावर अध्यास झाला त्याच्या म्हणजे अधिष्ठानामध्ये, ज्याच्यावर अध्यास झाला त्याला काय म्हणतात? अधिष्ठान. आणि ज्याचा अध्यास झाला त्याला काय म्हणतात? अध्यस्त. म्हणजे अधिष्ठानामध्ये आणि अध्यस्त असणारं जे प्रमेय त्याच्यामध्ये सादृश्य असावं लागतं. काय असावं लागतं? सादृश्य असावं लागतं. अधिष्ठान आणि अध्यस्त वस्तू. अधिष्ठान ही पण प्रमेयच आहे आणि अध्यस्त वस्तू ही पण काय आहे? प्रमेयच आहे. त्या प्रमेयामध्ये म्हणजे अधिष्ठानामध्ये आणि अध्यस्थामध्ये काय असावं लागतं? सादृश्य असावं लागतं. ते तुमच्या मतात जुळत नाही. का जुळत नाही? तुमच्या मतात अधिष्ठान कोण आहे? आत्मा घ्या की काय? आत्मा अधिष्ठान आहे. आणि अध्यस्त काय? अहंकारादी अनात्म वस्तू. काय? अनात्म वस्तू. अहंकारादी बंध जगत हे काय? अध्यस्त आहे का नाही? अध्यस्त आहे का नाही? आहे अध्यस्त. मग का अध्यस्त होऊ शकत नाही याचा? कारण त्याच्यामध्ये सादृश्य नाही. काय नाही? सादृश्य नाही. कसं काय सादृश्य नाही? बघा तुम्ही, आत्मा कुठे आहे? बघ कुठे आहे? आत. कुठे आहे? शरीराच्या कुठे? आत. आणि जगत कुठे? म्हणजे एक आत आहे आणि एक बाहेर आहे. कसं काय अध्यास होईल? अध्यास आत एक आत आहे, त्याला आत असलेल्याच त्याला काय म्हणतात? प्रत्येक म्हणतात. त्याला आत असणाऱ्या वस्तूला काय म्हणतात? प्रत्येक. आत्मा आत आहे ना सर्वभूतांच्या. कुठे आहे? सर्वांच्या आत आहे ना, म्हणून त्याला प्रत्येक म्हणतात. आणि जगत बाहेर आहे म्हणजे जगाला पराक म्हणतात. जगाला काय म्हणतात? पराक. मग एक प्रत्येक आहे आणि एक पराक आहे. कसं काय अध्यास होईल? होईल का अध्यास? बर. आत्मा जो आहे तो चिद्रूप आहे. आत्मा कसा आहे? चिद्रूप आहे. चिद्रूप म्हणजे माहिती आहे तुम्हाला? चिद्रूप म्हणजे प्रकाश स्वरूप, ज्ञान स्वरूप आहे आत्मा. कसं आहे? ज्ञान स्वरूप आहे आत्मा, प्रकाश स्वरूप आहे आत्मा. आणि अहंकारादी जगत, हे जगत कसं आहे माहिती आहे का? हे प्रकाश स्वरूप ज्ञान स्वरूप आहे का? ज्ञान स्वरूप म्हणजे जड आहे, हे भिताळ आहे. कळतं काय भिताळाला? काही कळतं काय भिताळाला? ह्या डब्याला कळते काय? ह्या टेबलाला कळते काय? काही कळत नाही. ह्याचं काही कळते काय? कळतंय? काही कळत नाही. म्हणजे जगत जे आहे हे जगत कसं आहे? जड आहे. जड. ते ज्ञान स्वरूप नाही, ते चित स्वरूप नाही, ते जड आहे. म्हणजे आत्मा आहे ज्ञान स्वरूप, प्रकाश स्वरूप, चित रूप. आणि जगत आहे अनात्म पदार्थ. कसे आहेत सगळे? हे आहेत जड. आहे का काही सादृश्य? आत्मा सुख आणि जगत दुःख. सगळा संसार अहंकारादी बंध हा कसा? दुःख. काहीतरी सादृश्य आहे का? सादृश्य तर नाही, उलट सगळे विरोधी धर्म आहे. अंधकार आणि प्रकाश जसा असावा, अंधकारामध्ये प्रकाशामध्ये काय विरोध, तसं आत्म्यामध्ये आणि अहंकारादी जगतामध्ये सगळे विरोधी धर्म आहेत. विरोध आहे त्यांचा असं वाटतंय. त्यामुळं आत्मस्वरूपावर अहंकारादी बंधाचा अभ्यास होऊ शकत नाही. का नाही? प्रमेय दोषच नाही ना. प्रमेय दोष म्हणजे सादृश्य पाहिजे ना.
काय पाहिजे? आत्म्यामध्ये आणि अहंकारादी बंधामध्ये काय पाहिजे? सादृश्य पाहिजे. सादृश्य असेल तर काय होईल? अध्यास होईल. पण सादृश्यच काही नाही, म्हणून अहंकारादी बंधाचा अध्यास आत्मस्वरूपावर होऊ शकत नाही असं पूर्वपक्षी म्हणतो. एवढं कळलं का? हा आता एवढं वाचून पण अजून पुढचं बघू, 2 दोषाचं बघू. हा बघा, ही कुठे गेलं? ज्या वस्तूचं ज्ञान होतं हेच ना, बघा बघून घ्या थोडं 2 ओळी. शिवाय दोषत्रय ही संभवत नाही. दोषत्रयामध्ये प्रमाता, प्रमाण व प्रमेय हे 3 दोष येतात. त्यापैकी प्रथम प्रमेय दोषाचा संभव सांगतो. पहिल्यांदा कोणाचा संभव सांगतो? प्रमेय दोषाचा. ज्या वस्तूचं ज्ञान होतं तिला प्रमेय म्हणतात. दृष्टांतामध्ये रज्जू प्रमेय असून तिचं सर्पज्ञान होतं. त्या सर्पज्ञानाचा विषय सर्प, तोही काय आहे? प्रमेयच आहे. सर्प सुद्धा काय आहे? प्रमेयच आहे. त्या 2 प्रमेयामध्ये 2 प्रमेय म्हणजे कोणते? रज्जू आणि सर्प. त्या दोन्हीमध्ये म्हणजे रज्जू व सर्प यामध्ये लांबटपणा वगैरे सादृश्य आहे की नाही? सादृश्य आहे. त्याचप्रमाणे शिंपी आणि रूप, शुक्ती आणि रजत. बघा दृष्टांतामध्ये शुक्ती आणि रजत याच्यामध्ये सुद्धा काय? चकचकीतपणा हे सादृश्य आहे का नाही? शुक्ती चमकते आणि रजत पण चमकतं. त्या रजताला जिथं रूप म्हटलंय, रूप म्हणजे चांदी. शिंपी आणि रूप या चकचकीतपणाचं सादृश्य आहे. म्हणून रज्जू व सर्पाचा आणि शुक्ती व रजताचा काय होतो? अध्यास. स्थाणूमध्ये आणि पुरुषामध्ये सादृश्य आहे का नाही? स्थाणू उभा असतो, पुरुष कसा असतो? झोपलेला असतो, उभाच असतो. अध्यासाच्या सरणीत बोलायचं म्हणजे अधिष्ठान जी रज्जू व आरोप्य म्हणजे वाचलेला पदार्थ, त्याला आरोप्य म्हणत असतात. असा जो सर्प, यामध्ये काय असावं लागतं? सादृश्य असावं लागतं. आता आत्मा हा अधिष्ठान आणि अहंकारादी सर्व जगतरूपी बंध हे काय आहे? आरोप्य आहे. यांच्यात सादृश्य काय आहे? जसं बघा दोरीमध्ये आणि सर्पामध्ये काय आहे? सादृश्य. शुक्तीमध्ये आणि रजतामध्ये काय आहे? सादृश्य. तसं आत्मस्वरूपामध्ये आणि अहंकारादी बंध हे जे जगत आहे का नाही, त्याच्यामध्ये काय सादृश्य सांगा बरं? सादृश्य तर नाही, उलट काय सगळं विरोधी घटक आहेत, सगळे विरोधी धर्म आहेत सगळे. त्याच्यामुळं प्रमेय दोष सिद्ध होत नाही. काय सिद्ध होत नाही? प्रमेय दोष सिद्ध होत नाही. आणि प्रमेय दोष जर सिद्ध झाला नाही तर मग अध्यास म्हणू शकतो. कारण प्रमेय दोष अध्यासाला कारण आहे का नाही? मग कारण नसेल तर कार्य घडेल का? आता आत्मा आणि अहंकारामध्ये सर्व जगतरूपी बंध यांच्यात सादृश्य काय? काहीच नाही. सादृश्य तर नाहीच, पण उलट प्रकाश आणि अंधकार यांच्याप्रमाणे अत्यंत विरोध आहे. कसा विरोध बघा. आत्मा प्रत्येक आहे. प्रत्येक म्हणजे आत्मा काय? आत आहे. आत्मा प्रत्येक म्हणजे सर्व पदार्थाच्या आत आहे. आणि बंध कसा आहे? बंध म्हणजे चटीचा बंध नाही. अहंकारादी सर्व हा जगत सगळा संसाराचा पसाव्याला काय म्हणत असतात? बंध म्हणतात. लक्षामध्ये सगळा हा बंध कसा आहे? पराक आहे. पराक म्हणजे बाहेर आहे किंवा दूर आहे. आत्मा विषयी आहे, सुप्रकाशमान आहे. आत्मा आत्मा कसा आहे? सुप्रकाशमान आहे. आणि बंध काय आहे? विषयी नाही, तो विषय आहे. बंध काय आहे? विषय आहे. आत्मा विषयी आहे आणि बंध विषय आहे. आत्मा प्रकाशमान आहे, तर सगळा हा बंध कसा आहे? जड आहे. जड नाही, जड. या प्रकारे विरुद्ध धर्मवान आत्मा आणि अनात्मा या दोहोंमध्ये अध्यास घडणं शक्य नाही. अध्यास घडण्याकरता सादृश्य लागतं आणि आत्म्यामध्ये आणि बंधामध्ये काय नाही? सादृश्य सिद्ध होत नाही. म्हणून आत्मस्वरूपावर बंधाचा अध्यास घडणं शक्य नाही. वास्तविक 2 पदार्थामध्ये सादृश्य असणं हा दोष नाही. तरी देखील रज्जू आणि सर्प यामध्ये सादृश्य असल्यामुळे भ्रम होतो. म्हणून सादृश्याला दोष असं म्हटलेलं आहे. लक्षामध्ये म्हणून सादृश्य दोष असावा लागतो. आणि सादृश्य दोष असला तर मग काय होतं? अध्यास होतो. अलग लक्षामध्ये. आता हे बघा,
आता कसं, आता मी संपलेलं असतं पण ते म्हणजे पाठ ऐकायला आलो सांगतो तुला. बघा आता तर 3 दोष सांगितले होते की नाही? कोणते कोणते बरं? प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. त्याच्यामध्ये प्रमेय दोष अध्यासाला कारण कसा आहे आणि तो वेदांताच्या मतामध्ये तो सिद्ध होत नाही, त्याच्यामुळे अध्यास घडत नाही, सांगितलं का नाही? हे समजलं का? आता किती दोषाचं चिंतन करायचं राहिलं? 2 दोषाचं चिंतन करायचं राहिलं. कोणते 2 दोष? प्रमाता दोष आणि प्रमाण दोष. आलं का लक्षामध्ये? एक प्रमेय दोष होता त्याच पाहिला. पण प्रमेय दोष म्हणजे काय? प्रमेयामध्ये सादृश्य असावं लागतं. त्या सादृश्याला तिथं काय म्हटलंय? आलं लक्षामध्ये? आता प्रमाता म्हणजे कोण? म्हणजे ज्याला ज्ञान होतं तो. आणि प्रमाण म्हणजे काय? ज्या इंद्रियाने ज्ञान होतं, ज्या इंद्रियाने ज्ञान होतं त्याला काय म्हणतात? प्रमाण म्हणतात. यांच्या ठिकाणी पण दोष असावा लागतो. ऐका, नीट लक्षात घ्या. तर अध्यास घडत असतो. पाहणारा जो असतो का नाही त्याच्या ठिकाणी दोष असावा लागतो. त्याच्या ठिकाणी जर दोष नसला अध्यास घडत नाही. बघा तुम्ही, रज्जू पडलेली असते वाटत, अंधारात माणूस निघालेला असतो. मग त्या रज्जूवर जो अध्यास होतो, कोणाला अध्यास होतो बरं? ज्याला सापाचं भय वाटतं त्याला होतो का ज्याला सापाचं भय वाटत नाही त्याला होतो? ज्याला सापाचं भय वाटतं ना, भीती वाटते ना, त्यालाच काय होत असतो? अध्यास होत असतो. समजतंय का? समजत ना? ज्याला सापाचं भय वाटतं त्याला अध्यास होतो. म्हणजे ज्या पुरुषाच्या ठिकाणी, पाहणाऱ्याच्या ठिकाणी, सापाला पाहणाऱ्याच्या ठिकाणी किंवा त्या दोरीला पाहणाऱ्याच्या ठिकाणी ज्याच्या अंतःकरणामध्ये सापाविषयीचं भय, म्हणजे भय दोषाने युक्त जर प्रमाता असेल, पाहणारा असेल, त्याला अध्यास होतो. म्हणजे पाहणाऱ्याच्या ठिकाणी, प्रमात्याच्या ठिकाणी भय नावाचा दोष असावा लागतो. त्यावेळेला काय होतो? अध्यास होतो. लक्षात आलं का? आता शुक्तीवर रजताचा अध्यास होतो का नाही? म्हणजे शिंपीवर रुपयाचा अध्यास होतो का नाही? होतो ना? कोणाला होतो? मी विचारतो मला. ज्याच्या अंतःकरणामध्ये त्या रजताचा, चांदीचा लोभ आहे त्याला अध्यास होतो का ज्याला लोभच नाही त्याला अध्यास होतो? कोणाला अध्यास होतो? ज्याला चांदीचा काय आहे? लोभ आहे, त्यालाच काय होतो? अध्यास होतो. अरे ज्याला लोभ नाही त्याला अध्यास होतो का? नाही. म्हणजे याचा अर्थ काय होऊ लागला? ज्याच्या अंतःकरणामध्ये लोभ आहे त्याला काय होऊ लागलाय? अध्यास होऊ लागलाय. कशाचा? चांदीचा, म्हणजे रुपयाचा. शुक्तीवर रुपयाचा अध्यास होतो. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये भय आहे त्याला रज्जूवर कशाचा अध्यास होतो? सर्पाचा अध्यास होतो. म्हणजे प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी दोष असावे लागतात तर मग अध्यास घडतो. हे लक्षात आलं? प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भय हे दोष आहे आणि या दोषामुळे अध्यास घडतो. आलं लक्षामध्ये? तसं प्रमाण जे नेत्र, ज्या इंद्रियाने वस्तू पाहायची त्याच्यात पण दोष असावा लागतो तर अध्यास घडत असतो. काय दोष असावा लागतो? बघा, डोळ्यांनी पाहायचंय ना, मग डोळ्यांनी पाहण्यासाठी या डोळ्याला प्रकाशाची आवश्यकता असते. प्रकाश पुरेपूर जर नसेल तर डोळ्यांनी कुठलीही वस्तू, चांगली डोळे असते ती वस्तू दिसते का? नाही. आणि प्रकाश जर डोळ्याला सहाय्य नसेल तर वस्तूचं व्यवस्थित ज्ञान होतं का? नाही. म्हणजे प्रकाशाचं सहाय्य नसणं हा डोळ्याचा दोष आहे. कारण प्रकाशाचं सहाय्य होतं डोळे पाहू शकत नाही ना. पाहू शकतात? पाहू शकत नाही. म्हणजे प्रकाशाचं सहाय्य नसणं, प्रकाशाचं सहाय्य नसलं म्हणजे डोळ्याची शक्ती कमी पडते. म्हणजे त्या दोष निर्माण झाला. जसं ती वस्तूला तसं डोळे पाहू शकत नाही. म्हणजे प्रमाणामध्ये काय झाला? दोष निर्माण झाला. प्रमाणात दोष निर्माण झाला की वस्तूचं ज्ञान होत नाही व्यवस्थित, मग अध्यास होतो. बाबा एक कीर्तनात सांगत असतात, एक माणूस त्याला श्रीमंत व्हायचं होतं म्हणून त्याला एका ब्राह्मणाने सांगितलं की तू पांढऱ्या शंखाने काय कर, देवाचा अभिषेक. पांढऱ्या शंख आणायला गेला, पोराला सांगितलं पांढऱ्या शंख आणायला,
वाहन आणला, पूजाला बांधण्याला बोलविलं आणि पूजा करायच्या टायमाला नेमकं आता ते पांढरा शंख आण म्हटले आणि पांढरा शंख आणायला गेले तर ते मात्र उठलं ते देवळी ठेवलेलं होतं शंख पाहायला गेलं पिवळा. आता शंख आणायला कुठं जावं लागणार की त्याच्या गावापासून ते तालुक्याचं गाव किती 25 किलोमीटर. आता पूजा करायची ना आता कवा नाही जायचं शंख संकट होतं जरा खवळलं माताला ते बोलायला लागलं की पोरं आलं म्हणून बाबा पांढराच तर शंख आहे ना पांढराचा शंख आणलाय मी आणि त्यानं पाहिलं पिवळाच होता तिला मुसकडात ते बामणा म्हटलं काय झालं या आपल्या कसं काय चाललंय म्हणजे माऱ्या चालले तर म्हणून काय झालं म्हणून बघायला शंख पाहायला तर मग बामणाने पाहिला तर शंख कसा होता पांढराच होता. कोणाने पांढरा शंख आणला होता बापाने सांगितलं आणि बामणानं पाहिला ते शंख कसा होता पांढराच होता पण त्या म्हाताऱ्याला पिवळा दिसतो. म्हाताऱ्याला पिवळा का दिसत होता कारण ज्या डोळ्याने पाहत होता त्याच्या डोळ्याला काय झाली कावीळ झाली होती. पण डोळ्याला जर कावीळ झालेली असेल म्हणजे ज्या इंद्रियाने आपल्याला वस्तू पाहायची ती वस्तू जर बिघडलेली असेल त्याचा जर दोष निर्माण झालेला असेल तर वस्तूच्या ठिकाणी काय होत असतो मग अध्यास होत असतो. शंख पांढरा पण तिथं पिवळ्या शंखाचा अध्यास झाला का नाही अध्यास. तसं इंद्रियात दोष असेल पाहणाऱ्याच्या इंद्रियाचा दोष असेल डोळ्यात जर अंधार असेल अंधार मिश्रित अंधार आणि युक्त अशा थोड्याशा प्रकाशाने जर डोळे बघत असतील तर तिथं मग अध्यास होण्याची शक्यता असते. काय असते अध्यास होण्याची शक्यता असते. आल्या लक्षामध्ये उजेडात तरी दुपारी तरी 2 वेळ सर्पाचा भ्रम होतो का हा 2 वेळ सर्पाचा भ्रम होत नाही. मग कधी कमी प्रकाश असला थोडासा अंधार असला की मग अशा वेळेला काय होत असतो 2 वेळ सर्पाचा अध्यास होतो का नाही. यालाच काय म्हणतात याला प्रमाण दोष म्हणतात. कारण ज्या प्रमाणाने पाहायचंय त्या प्रमाणाला जेवढा प्रकाश पाहिजे तेवढ्या प्रकाशाचं साह्य नाही म्हणजे त्याची शक्ती कमी झाली ना म्हणजे त्याच्यात दोष निर्माण झाला ना आणि त्या दोषामुळं अध्यास होतो. लक्षामध्ये समजला का. म्हणजे प्रमाता दोष असेल अध्यास होतो. प्रमाता दोष म्हणजे पाहणाऱ्याच्या ठिकाणी लोभ भयाचे दोष असावे लागतात तर अध्यास घडतो. लक्षात आलं. आणि ज्या इंद्रियाने पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा काय असावं लागतो दोष असावा लागतो तर काय होतो अध्यास होतो. आणि तुमच्या मतामध्ये आता बघा तुमच्या मतामध्ये अध्यास झालाय का नाही पाहणाऱ्याला. आता पाहणारा जो आहे प्रमाता म्हणजे जीव आलं लक्षामध्ये आणि ज्या इंद्रियाने पाहायचं ते इंद्रिय तेच सिद्ध होत नाही दारू. कारण तुमच्या मतामध्ये अध्यास जो झाला कशावर अध्यास होऊ लागलाय आत्म्यावर बंधाचा जगाचा अभ्यास. आलं लक्षामध्ये. आता इकडे बघा लक्षात घ्या दोरीवर सर्पाचा अध्यास ज्यावेळेला होतो दोरीवर सर्पाचा अध्यास ज्यावेळेला होतो तो अध्यास घडण्याच्या अगोदर पाहणारा असतो पाहणाऱ्याचे डोळे असतात का अध्यास झाल्यावर पाहणारा डोळे निर्माण होतात. सांगा बघ कसं आहे. ज्या क्षणाला अध्यास घडला लक्षात आलं का मग पाहणारा आणि पाहणाऱ्याचे डोळे म्हणजे प्रमाता आणि प्रमाण हे ते अध्यासाच्या पूर्वी असतात का अध्यास ज्यावेळेला निर्माण होतो मग नंतर निर्माण होतात कसे असतात म्हणजे अध्यास घडण्याच्या पूर्वी प्रमात्याचं आणि प्रमाणाचं स्वरूप सिद्ध असावं लागतं त्यावेळेला अध्यास घडत असतो. लक्षात आलं. आणि पूर्वपक्षी काय म्हणतात आता तुमच्या मतामध्ये जो अध्यास होऊ लागला आत्मस्वरूपावर बंधाचा अध्यास अलक्षामध्ये तर तो अध्यास घडण्यासाठी प्रमाता म्हणजे पाहणारा आणि प्रमाण म्हणजे इंद्रिय हे अगोदर अध्यास होण्याच्या पूर्वी सिद्धच होत नाही. कारण अध्यास कशाचा झालाय जगाचा. अध्यास कशाचा झालाय जगाचा. मग जगाचा अध्यास होण्याच्या पूर्वी जगातल्या वस्तू असतील का पाहणारा कुठे जगात आहे. ज्या डोळ्याने पाहतो ते डोळे कुठे जगातच आहे. जगाच्या अगोदर कुठे जगाचा तर अध्यास झाला ना जगाचा काय झालाय अध्यास झालाय. मग त्या जगातला पाहणारा माणूस आणि ते ज्या डोळ्याने पाहतो ते इंद्रिय म्हणजे ते प्रमाण अगोदर सिद्धच नाहीत ना. समजतंय का अगोदर सिद्ध आहेत का. जर अगोदर सिद्ध असतील तर मग अध्यास होईल. ते जगाच्या आत आहेत ना ते जगाच्या अंतर्गत आहे आणि जगाच्याच अंतर्गत असल्यामुळं तुमच्या मतानुसार प्रमाता आणि प्रमाण हे जगाच्या अंतर्गत आहेत ना मिथ्याच आहेत ना असंच म्हणायचं ना तुम्हाला. मग जगाच्या अंतर्गत जर ते आहेत
तर या जगाचा अध्यास होण्याच्या अगोदर, अहंकारादी बंधाचा अध्यास होण्याच्या अगोदर याचं स्वरूपच सिद्ध होत नाही. काय सिद्ध होत नाही? स्वरूपच सिद्ध होत नाही. आणि स्वरूप सिद्ध जरी झालं तरी त्यांच्या ठिकाणी दोष सिद्ध होत नाही. ते दोष तर नंतर बघू, पण अगोदर स्वरूपच सिद्ध होत नाही यांचं. आणि स्वरूपच सिद्ध होत नसल्यामुळं, प्रमात्याचं आणि प्रमाणाचं स्वरूप सिद्ध होत नसल्यामुळं प्रमाता दोष कुठून राहणार आहे? प्रमात्याच्या ठिकाणी दोष कुठून येणार आहे? आणि प्रमाणाच्या ठिकाणी दोष कुठून येणार आहे? प्रमाताच नाही तर प्रमाणाच्या ठिकाणी दोष कुठला? नाही, वांद्यापुत्र नाकटाय. कसा आहे? नाकटाय वांद्यापुत्र असं म्हणता येईल का आपल्याला? का नाही म्हणता येईल? आणि वांद्यापुत्र असायला पाहिजे ना, मग नाकटा का काळा वगा खोदा कसं म्हणता येईल? बरोबर आहे ना? नाहीच आहे ना. प्रमात्याचं जर स्वरूप सिद्ध होत नाही, प्रमाणाचं जर स्वरूप सिद्ध होत नाही, तर त्यांच्या ठिकाणी दोष आहेत कसं म्हणता येईल? दोष आहे ते सिद्ध होईल का? आणि मग स्वरूपच सिद्ध होत नसल्यामुळे दोष कसे काय सिद्ध होतील? त्यामुळं अध्यास ज्या कारणामुळे घडतो ते कारण सिद्ध होत नाही तर अध्यास कसा होईल? म्हणून पूर्वपक्ष म्हणतो की हा जगताचा अध्यास झालेलाच नाही. जगताचा अध्यास झालेलाच नाही. हा अहंकाराची बंध अध्यस्तच नाही. आणि मग दिसतंय का खरा प्रतितीला येते. मग जी वस्तू अध्यस्त नसते आणि प्रतितीला येत असते ती वस्तू सत्य असते. म्हणून अहंकाराची बंध हा सगळा कसा आहे? सत्य सत्य. कळलं का? म्हणून या अहंकारादी बंधाची निवृत्ती ज्ञानानं होऊ शकत नाही. त्यासाठी कर्म करावं लागते. सत्य वस्तूची निवृत्ती कशाने होत असते? कर्मानं. सत्य सर्पाची निवृत्ती काय ज्ञानानं होते काय? त्यासाठी काठीच घ्यावं लागेल ना हातात. समजलं का? बघा थोडं वाचून घ्या. त्याचप्रमाणे प्रमाता व प्रमाण दोषांची बंधाच्या अध्यासाला आवश्यकता आहे. कळलं का? जसं प्रमेय दोषाची आवश्यकता आहे तसं प्रमाता प्रमाण दोषाची पण काय आहे? आवश्यकता आहे. पण ते दोष सिद्ध होत नाहीत. का दोष सिद्ध होत नाहीत? कारण ज्याला ज्ञान होतं तो प्रमाता, व ज्या इंद्रियाच्या सहाय्याने ज्ञान होतं त्या इंद्रियाला काय म्हणतात? प्रमाण म्हणतात. आता अध्यास होण्याला प्रमात्याच्या ठिकाणी, अध्यास होण्यासाठी प्रमात्याच्या ठिकाणी व प्रमाणाच्या ठिकाणी, बघा प्रमात्याच्या ठिकाणी कोणते दोष लागतात? लोभ भयादी दोष लागतात. व प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मदादी दोष असावे लागतात. म्हणजे प्रमाता व प्रमाण यांचं स्वरूप अध्यासाहून पूर्वकारी असलं पाहिजे. कळलं का? प्रमाता आणि प्रमाणाचं स्वरूप कधी असावं लागतंय? अध्यासाच्या पूर्वकारी असावं लागतं. आणि त्यांच्या ठिकाणी दोषही असले पाहिजेत. बंधाच्या अध्यासामध्ये प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी किंवा प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी दोष तर नाहीतच, पण बंधाच्या अध्यासापूर्वी त्यांची उत्पत्तीच सिद्ध नाही आहे का? बंधाचा अध्यास होण्यापूर्वी त्यांची उत्पत्ती झालेली आहे का? ते सिद्ध आहेत का? उत्पत्ती होत नाही. कारण अहंकारादी सर्व अनात्म पदार्थ हाच जर बंध आहे तर त्यातच प्रमाता व प्रमाणाची गणना आहे. रज्जूवर सर्पाध्यास पाहणारा जो प्रमाता तो सर्पाध्यासाहून पूर्वी असतो, तसा अहंकारादी बंध पाहणारा प्रमाता पूर्वी असला पाहिजे. पण तो असणं संभवनीय नाही. त्याचं स्वरूपच जर सिद्ध होत नाही तर त्याच्या ठिकाणी दोषाची सिद्धी होत नाही. हे आपोआपच ठरतं. मग लक्षामध्ये त्या प्रमात्याचं आणि प्रमाणाचं जर स्वरूप सिद्ध नाही झालं तर त्याच्या ठिकाणी दोष नाही, हे आपोआपच सिद्ध होते. आणि अध्यास होण्याला दोष तर पाहिजे, त्यांचा अभाव आहे. म्हणून अहंकारादी अनात्म पदार्थ आत्म्यावर अध्यस्त आहेत हे म्हणणं संभवत नाही. आत्म्यावर बंध जर अध्यस्त नाही तर मग आत्मज्ञानानं त्याची निवृत्ती होणं हेही म्हणणं संभवत नाही. आता ज्याप्रमाणे सर्पाध्यास होण्याला अधिष्ठान रज्जूच अज्ञान असते. इकडे बघा, दोरीवर सर्पाचा अध्यास होतो का नाही? अधिष्ठान रज्जू असते आणि त्या सर्पाला कारण कोण असतं? त्या अधिष्ठान असणाऱ्या रज्जूचा अज्ञान. अज्ञानामुळे सर्प वाचत असतो लक्षामध्ये. म्हणून तो सर्प काय अध्यास आणि त्या रज्जूचा अज्ञान हे काय? कारणाध्यास. बघा ते सांगतात. सर्पाध्यास होण्याला अधिष्ठान रज्जूचं अज्ञान असतं आणि त्या अज्ञानाचं कार्य सर्प होतं. त्याप्रमाणे आत्म्यावर बंधाचा अध्यास होण्याला आत्मस्वरूपाचा अज्ञान असलं पाहिजे लक्षामध्ये. अरे म्हणजे दोरीवर सर्पाचा अध्यास होण्यासाठी
त्या दोघीचं अज्ञान असावं लागतं. काय असावं लागतं? अज्ञान असावं लागतं. अज्ञान असलं म्हणजे तो काय होतो? तो सत्वाचा अध्यास होतो. अलग लक्षामध्ये. तसं आत्मस्वरूपात बंधाचा अध्यास होण्यासाठी सुद्धा आत्मस्वरूपाचं काय असावं लागतं? अज्ञान असावं लागतं. आत्म्यावर बंधाचा अध्यास होण्याला आत्मस्वरूपाचं अज्ञान असलं पाहिजे. म्हणजे त्या अज्ञानाचं कार्य अहंकार आणि बंधाचा अध्यास घडेल. यात अधिष्ठानाचं अज्ञान हे कारण असून तेही अध्यस्तच आहे. आपल्या लक्षामध्ये अधिष्ठानाचं जे अज्ञान हे कसं आहे? अध्यस्त आहे. आणि ते काय आहे? पुढच्या कार्याध्यासाचं कारण आहे. म्हणून त्याला कारणाध्यास म्हणतात. आणि त्या अध्यस्त अज्ञानाचं कार्य अहंकार आणि बंध त्याला काय म्हणतात? कार्याध्यास म्हणतात. कार्याध्यासाला काय सामग्री लागते व त्या सामग्रीचा बंधाच्या अध्यासाविषयी अभाव कसा आहे हे वर आपण आता सांगितलेलंच आहे. आता काव्याध्यासाचं कारण जे आत्मस्वरूपाचं अज्ञान हे आत्म्याच्या ठिकाणी कसं संभवनीय नाही हे दाखवतो. म्हणजे आतापर्यंत आपण काय पाहिलं इकडं? आतापर्यंत हे पाहिलं की काव्याध्यासाची सामग्री कोणती कोणती आहे आणि ती काव्याध्यासाची सामग्री आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो बंधाचा अध्यास होतो या अध्यासाच्या बाबतीत ती कारण सामग्री सिद्ध होत नाही आपण पाहिलं. आणि काव्यान सामग्री सिद्ध होत नसल्यामुळं कारण सामग्रीच नसल्यामुळं बंधाचा अध्यास घडणं शक्य नाही याचा आपण विचार केला. आता पाहायचं आहे कारणाध्यास. पूर्वपक्षाचं मत आहे सगळे. कुणाचं मत आहे सगळे? पूर्वपक्षाचं. मग कार्याध्यास जसा शक्य नाही, कार्याध्यास जसा शक्य नाही तसा जो कारणाध्यास, कारणाध्यास म्हणजे काय? अज्ञान, आत्मस्वरूपाचं अज्ञान ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहते. हे अज्ञान सुद्धा असणं शक्य नाही याचा पुढे सिद्ध करतात. म्हणजे आत्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे ना, तुमच्या मतात म्हणता ना तुम्ही की त्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे काय झालंय? जगाचा अध्यास झाला म्हणतात तुम्ही. पण हे जे अज्ञान आहे ना ते अज्ञानच असू शकत नाही. म्हणजे अज्ञान नावाची वस्तू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लावू शकत नाही. त्यात उद्या चालू होऊ दे. ओम शांती शांती शांती.